करू? मला जन्म देणाऱ्या माझ्या आईपासून करू की भावाला राखी बांधणाऱ्या बहिणीपासून करू? की स्वराज्य घडविणाऱ्या शिवबाच्या आदर्श माता, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊपासून करू की शिक्षणाचे दार खुले करणाऱ्या सावित्री आईपासून करू? बलात्कार सारख्या विषयावर जर बोलायची वेळ येत असेल तर मला या समाजाबद्दल खूप मोठी शोकांतिका वाटते. काल परवाच एका डॉक्टर कन्येवर बलात्कार करून हत्या केल्याची बातमी मी टीव्ही चॅनलवर ऐकली आणि माझे अंग थरकाप करू लागले. इतक्या निर्दयीपणे बलात्कार करून हत्या केली गेली तेव्हा कुठे गेली आमची माणुसकी? तेव्हा कुठे गेली आमची माणुसकी? शिक्षण घ्या म्हणजे मुलगी सुरक्षित राहते, पण एवढ्या उच्च शिक्षित मुली बरोबर जर हे होत असेल तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लेकीचे भविष्य काय? अरे जगू द्या तिला पण भावना आहेत. अरे जगू द्या तिला पण भावना आहे. शिकू द्या तिला पण स्वप्न पूर्ण करायचे आहे. शिकू द्या तिला पण स्वप्न पूर्ण करायचे आहे. तिच्यात पण करण्याची उमेद आहे. ती एक मुलगी आई नारी अफाट शक्ती आहे. चिमुकली दिसत नाही, वृद्ध आजीही दिसत नाही. चिमुकली दिसत नाही, वृद्ध आजीही दिसत नाही. गिधरांच्या वासना थांबत नाही. हो आजची स्त्री सुरक्षित नाही. जंगलातील राक्षसे माणसाच्या वेशात आया बहिणीच्या आबरूवर हात घालतात. कुठे गेली भारतीय संस्कृती? इतक्या लवकर संपली माणुसकी? अरे अशा महिला अत्याचारावर लगाम बसला पाहिजे. परस्त्री ही बहीण समान मानावी असे संस्कार जिजामातांनी शिवरायावर केले. बलात्कार सारखा गुन्हा जर कोणी केला तर शिवराय तशी शिक्षा द्यायची तशी शिक्षा आपल्या कायद्याने या नराधमांना केली पाहिजे. तेव्हाच हा नराधम असे काही करण्याआधी 10 वेळेस विचार करेल. प्रत्येक घरात शिवरायांसारखा मुलगा निर्माण व्हायला, प्रत्येक घरात सुसंस्कारी मुलगा निर्माण होण्यासाठी प्रत्येक आईने जिजामाता बनायला हवे. तेव्हाच या अत्याचाराला लगाम बसेल. धन्यवाद.